आदिवासी व पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी साताऱ्यात पहिली एल्गार परिषद साताऱ्यातील अक्षता मंगल कार्यालयात संपन्न झाली। या परिषदेसाठी दलित महासंघाच्या वतीने मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली काढून आदिवासी व पारधी समाजाच्या न्याय हक्काकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यवाहक डॉक्टर रमाकांत साठे यांनी दिली। महादेव साठे दलित मित्र विकासनगर खेड सातारा। तर आज जो हा उमेश चव्हाण यांनी जो मेळावा घेतलेला आहे त्याचा उद्देश असा आहे की आज जाहिरातबाजी इतकं चाललं आहे की प्रत्येक नागरिकाला आम्ही स्वस्त धान्य फुकट देतोय, घरं फुकट देतोय, नळ देतोय, परंतु आजचं हे जर चित्र बघितलं, हा समाज बघितला, हे लोक जर बघितले ज्यांना घर नाही, केवळ तुम्हाला रेशन फुकट मिळतं आहे पण त्याच्याकडे कार्डसुद्धा नाही, त्याला जातीचा दाखला नाही, त्याच्याकडं बाकीचे हे माहितीच्या अधिकाराखाली विचारलं तर मग त्यांना रेशन कार्ड नाही, निश्चित गावाचं असं नाही, निवासाचं ठिकाण निश्चित नसल्यामुळं त्यांना हे बाकीचे ज्या कागदं लागतात घरकुलासाठी ह्याच्यासाठी ते नसल्यामुळं ह्या समाजाला घरकुलापासून वंचित ठेवलेलं आहे, रेशनपासून वंचित ठेवलेलं आहे आणि ह्याचा वाली कुणी नाही। फक्त जाहिरातबाजीत सगळीकडे दिसते, कुणाला तरी माऊलीला उभं करायचं, तुला घर मिळालं, तुला नळ मिळाला, तुला आमचं, ही सगळी जोलाबाजी आहे। तेव्हा शासनाला आमची विनंती आहे की ह्या समाजाकडे बघा आणि हा समाज आरक्षण हे कशासाठी दिलेलं असते की ही सामाजिक न्याय, म्हणजे ज्याप्रमाणे गावातला पाटील ज्याप्रमाणे राहतो त्या पद्धतीनं आमचा खालच्या वर्गातला माणूस ज्या वेळेला बरोबर येईल त्यावेळेला हे आरक्षण वगैरे बंद व्हायला पाहिजे। आज चित्र बघितलं तर फक्त हे जाहिरातबाजीत वेगळं दिसतं आहे आणि वस्तुता बघायला तुम्ही गेला तर हे चित्र विदारक आहे आणि म्हणून त्याचा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे उमेश चव्हाण यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे त्याचं आपण करतो। धन्यवाद। आज सातारा येथे अक्षता मंगल कार्यालयामध्ये एल्गार परिषदेचं आयोजन केलं आहे। या परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने ही पहिली परिषद आहे। या परिषदेचे उद्घाटक तरुण भारतचे संपादक माननीय दीपकजी प्रभावकर, त्याचबरोबर प्रमुख वक्ते प्रदीपजी कांबळे, डॉक्टर तरपेसाहेब या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। या परिषदेला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला अभिवादन करून, पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी आम्ही मार्गस्थ झालेलो आहोत। खऱ्या अर्थाने ही आदिवासी पारधी समाजाची पहिली परिषद आहे आणि पहिली परिषद यशस्वी होते। अचानकपणे आम्ही डॉक्टर रमाकांत साठे, सतीश शिंदे, त्याचबरोबर धनाजी भोसले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ही आज रॅली या ठिकाणी आलेली आहे आणि ही परिषद सरकारने जी काही महागाई केलेली आहे या महागाईच्या विरोधात आहे आणि पारधी कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये मिळाले पाहिजे। त्याचबरोबर ज्या महिलाचं सिव्हिल खराब आहे त्यांचं सिव्हिल दुरुस्त करून त्यांना पुन्हा 5 लाख रुपये कर्ज दिलं पाहिजे, असे अनेक विषय घेऊन आम्ही या परिषदेचं आयोजन केलेलं आहे। ही परिषद यशस्वी होते असं मला या ठिकाणी आनंद होतो आहे आणि त्याचबरोबर या परिषदेला जिल्ह्यातील प्रमुख पारधी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत आणि या परिषदेला आमचे सहकारी मार्गदर्शक माधवराव साठे दलित मित्र तेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। ही परिषद 1 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून सुरू होणार आहे।